नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींसाठी आता एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणी जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत होत्या आणि काही महिला अशा आहेत की ज्यांना अजूनही डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. तर त्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर घेऊन आलेलो आहोत. आता ही बातमी काय आहे आणि डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबरचा हप्ता काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, परंतु काही महिला अशाही अजून आहेत की त्यांना अजून डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता देखील जमा झालेला नाही. आता ज्यांना ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्ही तुमचं KYC पूर्ण केलेलं नसेल आणि ज्यांचा डिसेंबरचा देखील हप्ता आलेला नाही त्यांनी KYC पूर्ण केलेलंही नसेल किंवा येत्या जर तुमचं KYC पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये पैसे जमा होतील. कारण मागच्या 1 ते 2 दिवसांपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला डिसेंबरचे 1500 रुपये जमा होतील. आणि राहिली गोष्ट जानेवारीच्या हप्त्याची, तर हा देखील हप्ता सरकारने लवकरच वाटपाला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच येत्या पुढच्या आठवड्यामध्ये बँकांना आदेश दिलेले आहेत की पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये जमा झाले पाहिजेत, असा आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमचं KYC पूर्ण केलेलं नसेल तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. कारण जर तुमचं KYC अपूर्ण राहिलेलं असेल किंवा तुम्ही KYC अजून केलेलं नसेल तर लवकरात लवकर KYC करून घ्या. कारण जर तुमचं KYC झालेलं नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवलं जाणार आहे. तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही, 1500 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर KYC करून घेणे आहे.